मित्र नमस्कार. लोकराजा अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या कादंबरीचं क्रमशः वाचन, वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. टारफला भाग क्रमांक 40. दादा भडकले, हातवारे करून म्हणाले, पाहुण्याकडनं साप मारतोय, त्याचंच मरण आलं असेल. अहो ते चुकायचं नाही. मी काय म्हणतोय ते लिहून घ्या तुम्ही. लिहून ठेवा, लिहून. रावणानाची पोरं काय तिला जित्ता ठेवणार आहेत का? ते तुरुंगात आहेत तवर निरोप गावात यायला लागल्यात असं म्हणता. अजून कुठं आहे तुम्ही? तुम्ही घाबरू नका. तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही. पण त्या किरुनानावर भरोसा टाकू नका. एवढं करा म्हणजे झालं. त्याच्यावर कोण भरोसा टाकतोय? अहो असं म्हणून गायकवाडानं डोळे बारीक केले. दादाही तोंडाकडे बघत राहिले आणि दाजेबा सांगू लागला, ह्यो किरुनाना दिसतोय तसा नाही. तुमच्या विरुद्ध रान उठवायला लागला आहे. कुठं आहेस तुम्ही? आमच्या विरुद्ध रान उठतोय? तर मग हाय, मी बी ऐकून आहे नवं. माझ्या विरुद्ध बी त्या केशाला त्यानंच भरीस घातला आहे. आणि भरती झाल्यापासून तुमच्या विरुद्ध सारखं डोसकं उठवा लागला आहे लेकाचा तो. होय, त्यात त्याला जरा झळ बसली म्हणून कळ आली. आम्हाला बी झळ बसली, पण आम्हाला कुठं कळ आली? हो, एकदा आपलं म्हटल्यावर सोसायला लागते. लगेच उपकाराची फेड अपकारानं करायची नसते दादा. त्याला काय माणूस म्हणतात होय? एकेकाला जाण नसते दाजीबा. एक असतो माणूस उरपाट्या काळजाचा. तसा आहे बघा तो. आपण बी डाव खेळायचा. कसा हे बघा. आता मज्जा आहे म्हणा नसा. ती पोरं सुटून आली की गावात काय खेळ चालतोय ती उगाच बघत बसू. बघत बसायचं. नुसतं उघड्या डोळ्यानं बघायचं बघा. अहो असं म्हणून दाजीबा म्हणाला, ह्या किरुनानानं रावणानाचा खून केला. आता आम्हाला बी तुम्ही त्यात गोवलं हे सोडून द्या. झालं ते झालं. येळेचा गुण असतो दाजीबा. येळ म्हणा, काळ म्हणा. तुम्ही तुमचं कर्तव्यच केलं हो. आम्ही जर हुबाल्यागत वागलो नसतो तर तुम्ही तर आमच्या विरुद्ध का गेला असं सांगा की. ते बी खरंच आहे म्हणा. खरंच का नाही? त्याबरोबर आम्हाला बी घडली की आंघोळ. नेमानेमी असते हो. सटवाईनंच कपाळावर लिहिलेलं. ते कुठं चुकलं आहे? पर सांगून ठेवतो, त्या पोरांचा दात काय माझ्यावर नाही. त्यांची नजर किरुनानावर आहे बघा. आणि कशी म्हणतासा? कशी? काही लोक म्हणतात त्यांचं घरानं नष्टांश करणार आहेत म्हणते. दादा तोंडाकडे बघत राहिले आणि दाजीबा त्यांना इशारा देत बोलला, तुम्ही मध्ये पडू नका म्हणजे झालं. आणि खरं सांगू, खुद्द आम्ही त्या पोराखंडच आहे बघा. ही वेळ आली तर उडवणार, सोडणार नाही. तुम्ही उगाच बघत राहा म्हणजे झालं. दादा उगाच बघत राहिले आणि अंदाज घेतल्यागत विचारू लागले, होय दाजीबा, तुम्ही त्या पोराकडनं आहे म्हणून विचारतो. विचारा की. नवं, त्यांचा आमच्यावर बी तरी काही दात असेलच की. दात आहे हो. पण तुम्ही नका काळजी करू त्याची. काळजी करू नका कशी? मला बी काहीतरी सावध राहायला पाहिजेलच की दाजीबा. तसं सावध राहा हो, पण भ्याचं कारण नाही बघा. भ्याचं काही कारण नाही म्हणता. दादा सांगू, मी आहे त्यावर काळजी करू नका. मग झालं. कुणाला वचन देत नाही, पण वचनात गुंतलो बघा. गेला का शब्द तोंडातनं. आता माघारी घेणार नाही दादा. अस्सल मराठीचं बिजान आहे आमचं. दाशीपुत्र नवं मी. असं काय काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल आता काय होईल, कसं होईल, तसं काय वाटते म्हणा. त्याच्या घोगऱ्या खाऊन बसलो मी. दादा त्याच्यावर जाऊ नका. तशी ती पोरं गावात आली म्हणजे लय भडका उडणार आहे. तुमच्या अशा बोलण्यानं उगं त्यात त्याल पडाय नको. मग भ्याचा गोष्ट काय आहे का तेच नाही दाजीबा? दादा त्या गोष्टी करू नका हो. का करू नको? हे बघा दाजीबा, बोलण्यावरनं बोलणं निघालं म्हणून सांगतो. हिकडची काडी तिकडं होऊ द्या. गावात कायमचं पोलीस आणून बसवतो बघा. पंढरीच्या वारेगत एकेकाला सारखा झेलाच्या वाऱ्या करायला लावतो. मग तुमचं ते तुम्ही बघून घ्या. नवं सांगितलं. एक पुढचं धोरण बोललो. ते मनात ठेवावं दादा तुम्ही. असं बोलून जाऊ नका कोणाजवळ. उगा आपल्या हातानं का बिबा घालून घ्यायचा म्हणतोय मी. तुमच्या केसाला धक्का लागायचा नाही. फुकट बघत बसायला काय घेशीला? बघत बसायचं म्हणता. नुसतं बघत बसा हो.
मग आम्ही आहे, ती पोरं आहेत, किरुनाना आहे आणि ते केशाबाबा आहे. ते आमचं आम्ही सगळं बघून घेऊ. चरायला रान मोकळं सोडून म्हणता असं? हे बघा, सांगायचं नाही पर सांगतो. परवा झेला जाऊन मी भेट घेऊन आलो त्यांची. बहादर काही गप बसत नाहीत बघा आता. तुमच्यावर बी राग आहे त्याचा, पण मी आज शपथ घातली आहे. दाजीबा असं म्हणून दादा तोंडाकडे बघत राहिले आणि अंदाज घेत म्हणाले, तुम्हाला एवढी शपथ घालायचं काही कारण हो? समोर देवा आहे दादा, खोटं बोलत नाही. विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. मी सहज विचारतो. विचारा, त्याबद्दल आमचं काही नाही. पण त्याचं आहेच आहे दादा, तुम्ही पाठीवर असला म्हणजे आम्हाला बी जीव बिनगोरी झाला का नाही? असं म्हणतं होय. असा तिळा आहे त्यात. अहो एका वेळेला सगळ्यासनी दुखून चालत नसतं. कळला का तिडा माझ्या बोलण्यातला? बरं जातो आता, मला वस्तीवर जायचं आहे. आणि उठू का? दाजीबा उठला आणि अंगाचा तोल सावरीत जिना उतरून खाली गेला. दाजीबा गेला आणि परशुराम वर येऊन म्हणाला, दादा जेवायला खाली येता ना? न बोलता दादा विचार करीत राहिले आणि दाजीबाच्या बोलण्यातला तिडा सोडवत बसून राहिले. भल्या पहाटे दादांना जाग आली. त्यांनी डोळे उघडले आणि डोळ्यापुढं गायकवाडानं टाकलेला तिडा उभा राहिला. रात्रीचा विचार पुन्हा मनात सुरू झाला आणि काही केल्या तो जाईना झाला. दिवस उगवायला ते घोड्यावर बसले आणि तडक किरुनानाच्या वस्तीवर त्याने घोडा दामटला. पानमळा जवळ आला आणि हातातला लगाम ढिला पडला. पानमळीच्या कडेला दिसणाऱ्या शिवरीच्या आणि केळीच्या झाडाकडे बघत ते पुढं जाऊ लागले. खूप जवळ आली आणि किरुनाना समोर येऊन उभा राहिला. हात वरून कर म्हणाला, काय दादा कुणीकडं? आलो आहे तुमच्याकडंच. कुणीकडं दिवस उगवला म्हणायचं हो? दादा हसले आणि घोड्यावरून उतरत म्हणाले, काय किरुनाना, कशात एवढं दंग झालायसा? कशात दंग व्हायचं? हाय पोटापुरती शेती, ते तर आबायचं चाललं आहे की. असं म्हणून किरुनाना पुढं झाला आणि घोड्याचा लगाम धरून म्हणाला, चला आता घोडं बांधून येतोच मी. दादा पुढं खुपीजवळ उभे राहिले आणि किरुनाना घोड्याला बांधून जवळ येत म्हणाला, उभं का राहिलास असं? बसायचं नाही? पडवीला अंतरलेल्या जेनावर दादाने बूट टेकलं. किरुनानाही जवळ येऊन बसला. दोघे असे बसून राहिले. काय बेतानं दादा आले होते याचा अदमास किरुनानाला लागेना झाला आणि कसं बोलणं काढावं हे दादांना समजेन असं झालं. बसल्या बसल्या किरुनानानं बाहेर बघितलं आणि आपली नजर बाहेर लावूनच तो म्हणाला, ते लांब एक आंब्याचं झाड दिसते का? हां, तिथपतूर आमची हद्द आहे म्हणायची बघा. त्या आंब्याच्या झाडापैतर होय? हां, त्याच्यापुढं मग लवारकी लागते. एवढं बोलणं झालं आणि इथंच खोळंबलं. दादाही उगीच बघत राहिले. किरुनानाही बघत बसला आणि आलो म्हणून आत गेला. पिकून रसरशीत झालेल्या केळीच्या 2 फण्या एका ताटात घालून तो घेऊन बाहेर आला. दादांच्या पुढे ते ताट ठेवून म्हणाला, आमच्या पानमळ्यातली केळं आहे ते बघा जरा चव. ते केळ्याकडे बघत दादा म्हणाले, केळं खायला आलो नाही किरुनाना. किरुनानाने नजर उचलून वर बघितलं आणि दादाने विचारलं, सांगावं मिळालं नव्हतं माझा? मिळालं होतं की. मग का आला नाही सा? कशाला यायचं? काय झालं? काय होते? मग का आला नाही? खावा केळं खावा की. केळं खावा खाल्ली नाहीत? दादा तांडाकडे बघत राहिले आणि त्यांच्या बोलण्यातला अर्थ ओळखून किरुनाना म्हणाला, कशाला याचं वाड्यावर सांगा की. काय झालं असं? आता मनातलं बोलू? तर मग मनात कशाला ठेवून बोलता? वाटतात सांगू? वाटतात आणि कसलं? असं म्हणून दादा तोंडाकडे बघत राहिले आणि त्याच्याकडे न बघताच किरुनाना म्हणाला, आम्हाला एक तुमचा आधार वाटत होता. वाटत होता म्हणजे तेच की, आम्ही भाबडं हो. तुम्ही भाबडं होय, आम्ही भाबडंच. तुमचा आधार वाटून आम्ही पोटातलं सगळं सांगून टाकलं. मग काही विश्वासघात गेला का तुमचा? अजून तर नाही खरं. तर होईल म्हणून भीती वाटली होय? भ्या वाटायचंच की. काय झालं? मग रोज नेमानं वाड्यावर याचं मी का बंद झालो? तुमच्या मनात काय पाप आलं मी तर काय सांगू? आणि आमच्याच मनात पाप आलं का? नाहीतर काय म्हणायचं? आम्ही म्हणायचं बघा, आम्ही बघू. होय होय, नाहीतर काय? गायकवाड तुम्हाला येऊन चिकटला. मग आता आम्हाला जवळ कशाला करशीला? आम्हाला काय डोळं नाहीत? रोज बघतोयच की आम्ही आणि कानानं ऐकतोय मी. काय बघता आणि काय ऐकता? काय सांगायचं त्यात? बोलून दावायला लागते होय. गायकवाडाला जवळ करून तुम्हाला लांब केलं असं म्हणायचं आहे तुम्हाला? असं म्हणायचं कशाला लागते? त्याला तुम्ही जवळ केलं.
ह्यात सगळं आलंच की हो. किरूनाना, मी काय हेतूने त्याला जवळ केलं ते आता मी काय सांगू? मी सांगू? तुम्ही दोघं बी एक व्हावी अशी माझी इच्छा आहे. पाटील, मी तुम्हाला सांगू, एक आग आणि एक पाणी यांची एकी कशी व्हायची सांगा. असं भाबडपणावर जाऊ नका. खोळा आहे सा किरूनाना तुम्ही. मीच आणि खोळा आहे वी. नाहीतर काय शानं म्हणायचं. अहो, तुमची एकी व्हाय पाहिजे. त्या बिगार असं चालायचं नाही. दादा, एकदा आम्हाला खुळं म्हटलंच नव्हतं तुम्ही. आम्ही खुळंच आहे बघा. खुळं आहे. खुळं म्हणा, शानं म्हणा. मग काय बोलायचं? एवढं बोलून दादा बाहेर बघत राहिले आणि किरूनानाच बोलला. अहो दादा, तो आजवर कवा झाला नाही, ते आत्ता होते होय. आजवर तशी वेळ आली नव्हती किरूनाना. मग आत्ताच अशी काही वेळ येऊन ठेपली या. वेळ येऊन ठेपली या म्हणून बोलायचं. पुढचं धोरण आखावं लागतं किरूनाना. मग आम्ही काय बिनधोरणाचं आहे वे? आम्ही बी मस्त आखले या धोरण. काय धोरण आखले तुम्ही? ते आत्ताच कशाला बोलून दाखवायचं? वेळ येईल तेव्हा दिसेलच की जगाला. असं म्हणून किरूनाना हसला आणि दादा म्हणाले, हसण्यावर नेऊ नका किरूनाना. आज उद्या पोरं सुटून येतील. होय, आम्ही बी काही कानात पोळं घालून बसलो नाही. काय भाई कानावर यायला लागलं आहे, ऐकतोय की आम्ही. ऐकणं निराळं. पुढचं बोलू नका दादा. बोलू नको. होय, आम्ही काही बेसावत नाही. गायकवाडानं काय घाट घातला आहे ते बी मला माहीत आहे. ती पोरं काय करणार आहेत ते बी ओळखून आहे. पण मनात एवढंच येतं आहे की तुम्ही गायकवाडाला जवळ कराय नको पाहिजे होतं. हे बघा किरूनाना. त्याचं बोलणं अडवून किरूनाना म्हणाला, काय सांगू ना दादा. कोण आमचं घरानं नष्टांश करणार आहे ते आम्हाला बघायचंच आहे. तुम्हाला सांगू? असं म्हणून किरूनानाने एक डोळा झाकला आणि मान फुडवून हळू आवाजात ते बोलला, ह्यो दाजीबा ज्याच्यावर तुम्ही भाळलाय तो 12:30चा. अहो, तो पाताळ यंत्र्या. ज्याला जाऊन भेट घेऊन आला आहे म्हणत त्या पोरांचे. आणि आमचं खून पाडणार आहे म्हणतात ते. असं म्हणता. आणि सांगू, शहाणं असला तर तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. पश्चाताप व्हायची वेळ येईल बघा तुम्हाला. मला? मग काय भ्रांतीत आहे दादा तुम्ही? अहो, पुरा अडसाडा घेतला आहे त्यानं तुमचा. 4 लोक का म्हणतात तुम्हाला काय ठाऊक असणार? काय म्हणतात काय लोक? अहो, उघड बोलतात. म्हणायचं आणि काय त्यात? काय बोलतात कळू दे की. काय कळून उपयोग आहे त्याचा? किरूनानाच्या या बोलण्यानं दादांना राग आला. कपाळावर आट्या घालून ते म्हणाले, किरूनाना, एकेकाला खोडावं लावीन मी दिसतो तसा नाही. तुम्ही खोडवं लावाल का ती लावत्यात बघूया. राग येऊ नका. 4 लोक म्हणतात ते सांगितलं. ते खरं नव्हं आणि तुमचं खरं होय. हे बघा, पुढचं धोरण आखा. काय ऐकायचं म्हणता? अहो, तुमची एकी झाली की ती माकडं सुटून आल्यावर काय करतात? एवढा भाबडा नाही मी दादा. भाबडपणानं नव्हं किरूनाना. येळ येईल तशी पाठ फिरवावी लागते. मग हाय की आम्ही तयार. जशी येळ येईल तशी पाठ देणारच की. असं म्हणता? होय, असं म्हणतो. ते आमचं घरानं नष्टांश करतात का आम्ही त्यांचं करतो हे डोळ्यांना बघत बसा की तुम्ही. तुम्ही हिराला पेटलाय म्हणायचे तर मग. ते पेटल्या तर आम्ही का सुटतोय? मग एकी व्हायची नाही म्हणता. कशाची एकी घेऊन बसला? हितनं सारी आता बेकीच बघा. न बोलता दादा गप्प बसून राहिले आणि समोरच्या ताटाकडे बघत किरूनाना म्हणाला, लय विचार करू नका. खावा, केळं खावा. एवढा तर आमचा मान राखा. हातात केळ घेत दादाने विचारलं, मान राखा म्हणजे? उगं मज्जेनं बोलणं हो. पुढं बघून दादाने केळ तोंडाला लावलं आणि फुसकरून किरूनाना म्हणाला, काय तुमचा जीवावर गायकवाड आमचा खून करणार आहे म्हणं. आणि काय लोक म्हणतात तुमचा त्याला पाठिंबा बी आहे. तोंडाला लावलेलं केळ हातात धरून दादा बघत राहिले आणि किरूनाना हसून म्हणाला, तुम्ही तसं करशील असं नव्हं. लोक म्हणतात ते मी बोललो. मला काळजी पडली आहे तुमच्या जीवाची. आणि काय बोलताय सर किरूनाना तुम्ही हे? तुम्हाला काळजी पडली आहे आमच्या जीवाची? अहो, का काळजी करतायसा तुम्ही? करायची तेव्हा केली नाही सा आणि आत्ता करतायचं होय. आता येळ झाली आहे तशी. येळ आली आहे त्यांची, आमची नाही. त्यांच्या घड्याळात 12 वाजल्यात म्हणून अशी दुर्बुद्धी व्हायला लागली. त्यासनी एक विचारा की. हातात फळ आहे तुमच्या. दादा खरं सांगा, तुमचा काय डाव आहे नव्ह त्याच्यात? गळ्याची शपथ देतो किरूनाना. बस मग जमग झाली का? मनातली शंका फिटली बघा. पण का शंका येऊ तुमच्या मनात? शंका येणारच हो.
तेव्हा अग्नी शिरलाय नव्ह तुमच्या वाड्यात, तेव्हा मनाला काहीतरीच चाटून जाते. तुमच्यावर मस्त विश्वास आहे, त्याच्यावर पाहिजे का नको? तुमच्यावर मस्त विश्वास आहे, त्याच्यावर पाहिजे का नको? मित्रांनो, हा एकूणच टारफुला आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. मात्र आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.